ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल विठ्ठल त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासाचा आवाज वाढवा मंगल भावाना मंगल सदशरथ कोणी कोणी कीर्तनी सुनी सुनाई सिया राम मैं सब जग जानी करो प्रणाम रे जुग जय 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 हनुमान मण्डनं मण्डनानां करुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आञ्जनेयाय संग्राम करधरं लंघितराक्षसरितं धर्मसादरम् अंजनी गर्भसंभूतो वायुपुत्र महाबलः कुमारो ब्रह्मचारी च तस्मै श्री हनुमते नमः
कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तमपेत कृत्यं द्वैपायनं विरकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनिधोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य तन्मयादितर्कस्यार्थेषु विघ्नेश्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुलिया जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियत तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल विठ्ठल नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण जगद्वंद्य विश्वमान्य सकल संत कंठभूषण वैराग्य मूर्ती देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि गोड असा काल्याचं वर्णन करणारा अभंग आहे. सज्जन, आजचं कीर्तन कशाच्या निमित्ताने हे काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे, कारण काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन असतं. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर लोकांना सांगावं लागत नाही की कार्यक्रम समाप्त झाला म्हणून, कारण काला झाला की हाला. आणि म्हणून आज 7 दिवस पर्यंत आपण या ठिकाणी जे काही पुण्यकर्म केलं, जी काही साधना केली, त्या साधनेचं फलस्वरूप म्हणजे काला. विठ्ठल आणि म्हणून काल्याच्या कीर्तनाला पूर्णतेचं प्रतीक मानलेलं आहे वारकरी संप्रदायामध्ये. कारण वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे, सप्ताह असो, 1 दिवसाचा एक्का असो, त्रिदिवसीय कार्यक्रम असो, 15वाडा कार्यक्रम असो, का महिन्याचा असो की 4 महिन्याचा चातुर्मास असो, त्या कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. हा अलिखित अशा प्रकारचा घालून दिलेला वारकरी संप्रदायामधला हा नियम आहे. आणि त्या नियमाने आजचं आपण काल्याचं कीर्तन, आज भगवान पंढरीनाथ परमात्मा तुम्हा आम्हाला सर्व हस्ते प्रसाद देतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आज प्रसादाचा दिवस आहे आणि व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर पेमेंटचा दिवस आहे, नाही का? आज काय मिळणार आपल्याला? पेमेंट. म्हणून इतर दिवशी जरी तुम्ही हजर नाही राहिले, पण पेमेंटच्या तारखेला हजर राहणं गरजेचं असतं, नाही का देशमुख बाबा? इतर दिवशी भल्या सुट्ट्या काढा, पण पेमेंटच्या दिवशी हजर राहा. पेमेंट मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आजचा दिवस म्हणजे पेमेंटचा दिवस आहे, पगाराचा दिवस आहे. पंढरीनाथ परमात्मा बाबूजी महाराज आपल्याला काय देणार आहे? प्रसाद देणार आहे पेमेंटच्या रूपामध्ये. म्हणून आज काल्याला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त आहे वारकरी संप्रदायामध्ये. अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा आहे आणि काल्याचं वर्णन करणारा आहे. काला म्हटलं की कार्यक्रम संपला, समाप्ती. वास्तविक पाहता आपण जर विचार करू गेलो तर परमार्थाची भक्तीची कधी समाप्ती होत नाही. मग कुणी म्हणेल महाराज मग हे काय आम्ही आयुष्यभर करत राहायचं का? आमच्या मागे तर संसारात अनेक भानगडे, अनेक कामं आहे. आणि म्हणून त्याकरता 7 दिवसाचा आपल्याला कालावधी दिलेला आहे. कारण पहिले समाप्ती शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे. समाप्ती म्हणजे काय? तर समाप्ती शब्दाचा अर्थ आहे सम्यक अधिक आप्ती बरोबर समाप्ती. म्हणजे जोपर्यंत ते सम्यक ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत
परमार्थाची कधी समाप्ती होत नाही. आणि ते ज्ञान प्राप्त करून घेणं एवढं सहजासहजी प्राप्त होत नाही. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. हजारोतून एखाद्याला ते ज्ञान प्राप्त होत असतं. आणि जोपर्यंत ते ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत परमार्थ करत राहा, तोपर्यंत भक्ती करत राहा. कोणतं ज्ञान? ते ज्ञान. ते म्हणजे कोणतं? नेमकं ज्ञानोबा अंगुली निर्देश करतात. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अति अनावे तरी संसाया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान कोणतं? ज्या ज्ञानाने मनुष्य जन्म मरणातून मुक्त होतो असं जीव ब्रह्मैक्य ज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत ते करत राहावं लागतं. आणि त्या ज्ञानाशिवाय माणसाचं कल्याण होऊ शकत नाही. इतर ज्ञान तुम्ही व्यवहारात कितीही मिळवा, मग डॉक्टरकीचं असो, वकिलकीचं असो, इंजिनिअरिंगचं असो, की अजून कोणते असो, इतर ज्ञान तुमचे पोट भरतील. बाकीची ज्ञान पोट भरण्याची ज्ञान आहे, परंतु जे ब्रह्मज्ञान आहे ते तुमच्या जीवनाचं कल्याण करणार आहे. इतर ज्ञान तुमची या जन्माची भूक भागवेल, परंतु ब्रह्मज्ञान जर प्राप्त झालं तर जन्मोजन्मीची तुमची भूक मिटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल इतर कितीही ज्ञान मिळवा, ती तुम्हाला इहलोकात कामी येतील, तेही व्यवहारात कामी येतील, संसारात कामी येतील. पण उतराई व्हायचं असेल नाही का, परमात्म्यापर्यंत पोहोचायचं असेल तर या ज्ञानाची गरज आहे. बाकीचे किती ज्ञान मिळवा, पण हे ज्ञान ज्याच्या जवळ आहे तो अंगठाछाप जरी असला तरी संसार सागर तरून गेल्याशिवाय राहत नाही. अंगठाछाप असे कितीतरी अंगठाछाप या ज्ञानाने तरले. तुमची डिग्री कामी आली नाही, तिथे तुमचं पद कामी आलं नाही, तुमची प्रतिष्ठा कामी येत नाही, तुमचा पैसा कामी येत नाही. जसं उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर, वकील आणि इंजिनियर हे तिघ जण सुट्टीच्या दिवसात फिरायला गेले. मग गेले तर समुद्रावर गेले आणि त्या ठिकाणी सगळ्यांची तिघाची इच्छा झाली की आपण नावेत बसलो पाहिजे. आणि म्हणून तिघाच्या तिघही नावेत बसले. आणि मग नाव सुरू झाली, नावाडी नाव हाकतो आहे. एवढ्या डॉक्टर बोलला त्या नावाड्याला, का रे म्हणे बाबा तुझं शिक्षण वगैरे किती झालं? म्हणे साहेब काय म्हणे, आम्हाला गरीबाला कुठे शिकायला मिळणार, आम्ही शाळेचं तोंडही पाहिलं नाही म्हणे, आपलं नाव हाकून देवर याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो म्हणे. तर डॉक्टर म्हणे अरे माणसाला थोडंफार डॉक्टरचे ज्ञान असलं पाहिजे. समजा सर्दी पडसा झाला तर कोणती गोळी घ्याव तुला कळते का म्हणे. काय डॉक्टर साहेब मजाक करता म्हणे गरीबाची, आम्हाला काय कळणार म्हणे. अरे म्हणे तुझा 25% जन्म वाया गेला. कोण म्हणते? डॉक्टर. एवढ्यात लगेच इंजिनियर बोलला, का रे म्हणे 1 किलोमीटरचा जर रोड बांधायचा असेल, आपल्याला तयार करायचा असेल तर त्याच्याकरता खडी किती लागेल, मुरुम किती लागेल, डांबर किती लागेल, किंवा सिमेंट किती लागेल, रेती किती लागेल, याचं काही नॉलेज काय? साहेब म्हणे आमची गरीबाची चेष्टा करता, मी शाळेतच गेलो नाही, मला काय कळणार. इंजिनियर म्हणे तुझा 25% जन्म वाया गेला. म्हणजे 25 और 25 किती झाले? 50% झाले. त्यानंतर लगेच वकील उतरला. वकील बोलला. वकील म्हणू लागला, का रे जर एखादी कलम लावायची असेल तर तुला एखाद्या कलमीचं ज्ञान आहे का? कोणत्या गुन्ह्याला कोणती कलम लावतात म्हणून. काय साहेब गरीब माणसाची चेष्टा करता तुम्ही तिघही जण, मला यातलं काय कळणार. अरे म्हणे तुझा 25% जन्म वाया गेला. आता किती झाले? 75% नावाड्याचा जन्म वाया गेला, कारण याला कोणतंच ज्ञान नाहीये. एवढ्यात काय झालं, अचानक वादळ आलं, नाव डगमगायला लागली, नावेत पाणी शिरू लागलं. त्यावेळेस त्या नावाड्याने तिघांना विचारलं, डॉक्टर साहेब, वकील साहेब, इंजिनियर साहेब, तुम्हाला पोहण्याचं ज्ञान आहे का? म्हणे आम्हाला पोहता येते पण गादीवर, आम्ही कधी पाण्यात पोहलो नाही. जर म्हटले आता तुम्हाला पोहणं नसल, कदाचित तमाशाचं कीर्तन व्हावं पण कीर्तनाचा तमाशा होऊ देऊ नये. आणि लोकांना तेच पाहिजे. काही काही लोक तर नाव नाही घेतलं तर दुसऱ्या वर्षी त्या बोलाले बोलवतही नाही, मा नाव नाही घेतलं म्हणे. म्हणजे तुम्ही कीर्तन ठेवता, सप्ताह ठेवता, हे तुमचे नाव घेण्यासाठी ठेवता का देवाचं नाव घेण्यासाठी ठेवता? बोलत जा जरा. हा, काही काही लोक आपलं नाव घेतलं पाहिजे महाराजांना, आणि महाराज लोकही असे देवाची स्तुती सोडून माणसाची स्तुती करतात. आमचं नाव घ्या. अरे तुमचं नाव, हे माझे शब्द नाही, गुरुवारी रामभाऊ महाराजांचे शब्द आहे. रामभाऊराव महाराज म्हणतात, लेका तुमचं नाव तुमची बायको घेत नाही घरी, तुम्ही कीर्तनकाराकडून अपेक्षा ठेवता की आमचं नाव घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.
कीर्तन प्रवचन नाही आहे. कीर्तन हे उद्धाराचं काय. जने करोनी मूर्ती ठसावी अंतर श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा है संतांच्या घरची. ऐसी कीर्तन मर्यादा है संतांच्या घरची. अंतर करोनी ठसावी श्री हरीची. करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे गुलाबराव महाराजाच्या घरची. कोणाच्या घरची आहे. माझ्या घरची आहे काय. अरे हे बाबूराव महाराजाच्या घरची आहे, तुकोबरायाच्या घरची आहे, ज्ञानेश्वर महाराजाच्या घरची आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या घरची आहे. विठ्ठल प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवरावया. नाथ महाराज सांगतात कीर्तनामध्ये काय असलं पाहिजे. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या तीन गोष्टीची अपेक्षा ऐकणाऱ्याने सुद्धा करावी. केवळ मनोरंजनासाठी कीर्तन ठेवू नये, आपल्या पैशाची बर्बादी करू नये. कीर्तनातून काहीतरी मिळालं पाहिजे. कीर्तनकाराला ज्ञान, भक्ती, वैराग्याबद्दल विचारलं पाहिजे, त्यांना हे सांगायला लावलं पाहिजे. तुम्ही ते नाही सांगत आणि भलतच सांगता. राजा एका गावाला कीर्तनाला गेलो मी रामा. ते म्हणे महाराज आज असं कीर्तन करा म्हणे. मी म्हणलं कसं. नाही म्हणे आज असं कीर्तन करा. मी म्हणलं कसं. नाही म्हणे महाराज आज असं कीर्तन करा. अरे पण म्हणलं कसं. म्हणे कालच्या भावाने केलं तसं. मी म्हटलं कालच्या भावाने कसं केलं. म्हणे कालच्या भावाने एवढं हसवलं म्हणे, एवढं हसवलं म्हणे, काय सांगू तमाशाची आठवण नाही येऊ दिली म्हणे. कळलं नाही का तुम्हाला. कालच्या भावाचे कीर्तन त्याची तुलना कशासोबत झाली काका. कीर्तनाची तुलना तमाशासोबत व्हावी काय. अरे कदाचित तमाशाची तुलना कीर्तनासोबत झाली तर काही तमाशाचं बिघडणार नाही, त्याची पातळी वाढेल, उंचावेल. आणि कीर्तनाची तुलना जर तमाशासोबत झाली तर कीर्तनाची पातळी खालवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून कीर्तनामध्ये आपण अपेक्षा ज्ञान, भक्ती, वैराग्याची ठेवावी. हसण्याची, मनोरंजनाची ठेवू नये. आणि मनोरंजन जर तुम्ही कीर्तनातून अशा प्रकारे मनोरंजनाची अपेक्षा ठेवत असाल तर तुम्ही अजून श्रोते झाले नाही. तुमच्यामध्ये अजून ऐकण्याचा स्फूर्तीपणा आला नाही. कीर्तन हे मनोमंथनाचं साधन आहे. कीर्तनामधून मनाचं मंथन झालं पाहिजे, काहीतरी मनावर त्याचा परिणाम झाला पाहिजे. म्हणून मनोमंथन करतो त्याला कीर्तनकार म्हणावं आणि मनोरंजन करतो त्याला कलाकार किंवा नट म्हणावं. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी. आज नाही ठसली उद्या ठसल, परवा ठसल. ऐकत राहिल्यावर तेच ते. आणि तुम्ही जर कचरात ऐकत राहिले, नुसतं भुसच उठत राहिले तर भुसातून काय एक दाणाही सापडणार नाही. रातभर पाकडलं ना हाती नाही सापडलं, अशी अवस्था होईल ना. काहीतरी मिळालं पाहिजे. आम्ही एवढा वेळ देऊ लागलो आमच्या जीवनातला अमूल्य वेळ 2-2.5 तासाचा, भागवतामध्ये 4-5 तासाचा. तर त्या वेळेतून काहीतरी आम्हाला मिळालं पाहिजे. मनाला त्याचा काहीतरी बोध झाला पाहिजे, आमच्यात काही परिवर्तन झालं पाहिजे. त्याला कीर्तन म्हणतात, त्याला कथा प्रवचन म्हणतात. मला आनंद वाटला. नाही काही तर 5 लोक या सप्ताहामध्ये माळकरी झाले. असं परिवर्तन होणं गरजेचं आहे. विठ्ठल आणि 5 तिथं परमेश्वर. 5 झाले, आज 5 झाले, भविष्यात अजून 10 होतील, 15 होतील. परिवर्तन झालं पाहिजे. माझा तर नियम असतो, माझ्या सप्ताहामध्ये किमान 1 तरी माळकरी झाला पाहिजे, तर मला मानसिक समाधान मिळतं. नाही तर मग समाधान मिळत नाही. म्हणून परिवर्तन होणं गरजेचं आहे. तुम्हाला संसारात परिवर्तन पाहिजे, घरात परिवर्तन पाहिजे, कपड्याला त्यात परिवर्तन पाहिजे, नाही का. मग परमार्थात परिवर्तन का नसावं. मनाचं परिवर्तन होणं गरजेचं आहे. आणि म्हणून कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी आपला रंग दाखवू नये. अरे ते बातम्या नाही का,
ते तुमच्या संसारातले सगळे चाळे हे तर तुमच्याच जवळ आहे. कीर्तन करायला सांगायची काय गरज आहे? तुमचे चाळे तुम्हालाच माहित. विठ्ठल विठ्ठल जोग महाराजांनी संस्था निर्माण केली काय? हे लोकांना चाळे सांगण्यासाठी नाही केली, पोट भरण्यासाठी नाही केली. जोग महाराजांना वाटलं माझ्या ज्ञानोबा तुकोबा रायाचे नाथ महाराजाचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, म्हणून वारकरी शिक्षण संस्था आळंदीला 100 वर्षापूर्वी स्थापन केली. आणि आज आळंदीतून येणारा कीर्तनकार जो आहे तो सहसा रस्ता सोडून बाजूला जात नाही. जे अलीकडे झालेले आहे बरेच कीर्तनकार म्हणते महाराज मी आळंदीला गेलो नाही तरी माऊलीनं माझ्यावर कृपा केली, मला एवढी रिकाम टेकडी आहे माऊली त्यासाठी, त्या आळंदीला गेला नाही इथं त्यावर कृपा करायला कायले माऊलीचं नाव बदनाम करतात, कीर्तनातून विनाकारण लोकांना रंजन करून फसवतो. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे सज्जन हो, कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं मला पुष्कळ बोलता येईल, परंतु मर्यादित वेळेमध्ये आपल्याला सेवा संपवायची आहे. काल्याचं कीर्तन हे भगवंताचं चरित्र वर्णन करण्याचं चिंतन आहे. आणि कोणतं चरित्र वर्णन करायचं आहे? कारण भगवान श्रीकृष्णाने 3 कालखंडामध्ये 3 ठिकाणी चरित्र केलेलं आहे. 11 वर्ष चरित्र गोकुळात राहून केलं, लीला गोकुळात राहून केल्या. 14 वर्ष मथुरेत राहून चरित्र केलं आणि 100 वर्ष द्वारकेत राहून चरित्र केलं. असं 125 वर्षाचं भगवान श्रीकृष्णाचं या भूतलावरचं वास्तव्य आहे. आणि द्वारका, मथुरा आणि गोकुळ या 3 चरित्रापैकी नेमकं कोण्या चरित्राचा उच्चार करायचा? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. मथुरेतलं नाही, द्वारकेतलं नाही, गोकुळातल्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. आणि चरित्र कृष्णाचं उच्चारायचं आहे, इतरांचं नाही. मी सांगत असतो चरित्र त्याचं होत असतं ज्याच्या जीवनात काहीतरी ज्ञान भक्ती वैराग्य आहे, त्याचं चरित्र होत असतं. चरित्रामध्ये सुद्धा 3 वर्ग पडतात. एक वर्ग असा आहे त्याचं चरित्रच होत नाही, बिना चरित्राचा. दुसरा वर्ग त्याच्या चरित्राला सुरुवात होते पण उतार वयात. आणि तिसरा वर्ग जन्माला आल्यापासून तर शेवटपर्यंत त्याचं चरित्र. पहिला वर्ग चारित्र्याच्या लायकच नाही. का लायक नाही? त्याच्या जीवनात आळंदी नाही, पंढरपूर नाही, काशी नाही, खंडोबाचं जेजुरी नाही, दान धर्म नाही, सत्कर्म नाही, नामस्मरण नाही, कीर्तनाला जात नाही, भागवताला येत नाही. त्याच्या जीवनात याच्यातलं काहीच नाही. मग त्याच्या जीवनात काय आहे जे कीर्तनाच्या गादीवरून सांगण्यासारखं नाही, ते त्याच्या जीवनात असतं. म्हणून याचं चरित्र कधी होणार नाही. जाऊ नाही तिथे जातो, खाऊ नाही ते खातो, पिऊ नाही ते पितो, ऐकू नाही ते ऐकतो, बोलू नाही ते बोलतो, असा जो आहे याच्या जीवनात चारित्र्य काहीच नाही. हा चारित्र्याच्या लायक नाही. दुसरा वर्ग हा त्याच्यापेक्षा बरा आहे, त्याचा पूर्वार्ध फार वाईट, सगळं करून बसला. आणि मग उत्तरार्धामध्ये त्याच्या जीवनात परिवर्तन आलं, काहीतरी कथा कीर्तन ऐकून मग त्यानं माळ घातली आणि मग बाकीचे पहिले धंदे होते ते सगळे सोडून दिले आणि सन्मार्गाला लागला. याचं चरित्र आहे पण कुठून? उत्तरार्धापासून. पूर्वार्ध फार वाईट त्याचा. मग लोक असे म्हणतात ना, नाही हो रामभाऊ आता पहिल्यासारखे राहिले नाही. पहिले फार खात होते, पहिले फार जात होते, पहिले फार ऐकत होते, पहिले फार पीत होते, पण आता तसे राहिले नाही. आता साधू झाले, साधू नाही का? आणि त्याला साधू म्हणायला काही हरकत सुद्धा नाही परिवर्तन झाल्यानंतर. कारण भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात, अपि चेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसा. त्याला साधू म्हणायला काहीच हरकत नाही. माऊलीचं सुंदर चिंतन आहे, तो आधी जरी दुराचारी सर्वोत्तमची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला. पश्चाताप झाला, सुधारला. त्याच्या चरित्राची सुरुवात उत्तरार्धामध्ये. परंतु काही लोकांचं चरित्र जन्माला आल्यापासून तर शेवटपर्यंत चरित्र त्यांच्या जीवनामध्ये. ज्ञानोबा जन्माला आल्यापासून तर शेवटपर्यंत चरित्र. जगद्गुरु तुकोबा जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत चरित्र. नामदेव महाराज, सावता महाराज, जेवढे काही संत आहे, बाबूजी महाराज जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत चरित्र. आणि भगवान श्रीकृष्णाचं सुद्धा, अरे श्रीकृष्णाचं जन्माला यायच्या अगोदरच चरित्राला सुरुवात झाली. विठ्ठल नुसतं हा जन्माला येणार असं कळालं की तिथूनच कृष्णाच्या चरित्राला सुरुवात.
लगेच मायबापाला जेलात जावं लागला. हा नुसता जन्माला यांच्या पोटी येणार म्हटल्याबरोबर तिथूनच सुरुवात आहे चरित्राची. आणि दिव्य चरित्र आहे भगवंताचं. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं चरित्र उच्चारायचंय का? भगवंताचा आणि तुमच्या आमच्या जीवनाचा निगडीचा संबंध आहे. अवतार पाहू गेलो तर भगवंताचे अनेक अवतार आहेत. भागवतामध्ये 24 अवताराची कथा सांगितली. साधू संतांनी 10 अवताराचं वर्णन केलं. आणि तसं जर पाहिलं, संतांच्या प्रमाणावरून जर विचार केला तर देवाचे अनंत अवतार आहेत, अनंत रूप आहेत परमात्म्याचे. अनंत अवतार घेसी भक्तारणे, अनंत अवतार घेसी भक्तारणे. किती अवतार आहे देवाचे? अनंत अवतार आहे. बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या. त्याचं नाव म्हणूनच अनंत आहे. अनंत अवतार झाले देवाचे. पण त्या अनंत अवतारापैकी 2च अवतार विशेषत्वाने तुमच्या आमच्यासाठी अनुकूल आहेत. कोणते 2 अवतार? एक राम अवतार आणि दुसरा कृष्ण अवतार. कारण या दोन्ही अवतारामध्ये देव तुमच्या आमच्यासारखा मनुष्य बनून आलेला आहे. रामाने आचरण करून मार्गदर्शन केलं, म्हणून रामाच्या चरित्राचं आचरण करावं आणि कृष्णाच्या कृष्णाचं उच्चारण करावं. विठ्ठल बरं, कृष्णाचं चरित्र उच्चार केल्याने आम्हाला फल काय मिळालं हो? तर महाराज त्याची फलश्रुती सांगतात. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सागर, हे पवित्र हरी कथा. दोषाचे डोंगर होती नारी नर, हे पवित्र नाही आलं तुम्हाला, काही शब्द नाही आले, पडू द्यायचं नाही. असं म्हटलं तरी यायला काही कळत नाही तुम्ही काय म्हणून. खोटं बोल पण रेटून बोल, नाही का? माणसाने खोटं बोलूच नाही. आणि बोलायचं असलं तर रेटून बोललं पाहिजे, म्हणजे पुढच्याला वाटलं नाही पाहिजे की हा खोटा बोलतो म्हणून. यांना काही समजत नाही तुम्ही काही म्हटलं तरी, फक्त मुके न करा, चालू द्या जे मनात येईल ते. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर, नाही का? गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा. भगवंताचं चरित्र उच्चार केल्याने माणसाचं जीवन शुद्ध होते. आणि कितीही मोठं पाप असलं, हिमालय पर्वता एवढं पापाचे डोंगराच्या डोंगर जरी असले तरी कृष्ण चरित्र उच्चार केल्याने सगळ्या पापातून मुक्ती मिळते. म्हणून कृष्ण चरित्र उच्चारावं. कृष्णाचा अवतार या भूतलावर झाला, कशासाठी झाला परत? भगवान श्रीकृष्ण ते कशासाठी आले? महाराज वर्णन करतात. ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला. अविनाश आला आकाराशी, अविनाश आला आकाराशी, अविनाश आला आकाराशी. ऋण फेडण्यासाठी देव या भूतलावर आला. देवावर सुद्धा ऋण होतं. कोणाचं? त्याच्या भक्ताचं ऋण त्याच्यावर होतं. आणि एकदा ऋण झालं की देवाला करमत नाही. मग त्या ऋणातून मुक्ती मिळवून घेण्याकरता परमात्मा निराकारातून नराकार होतो, अव्यक्तातून व्यक्त होतो, निर्गुणातून सगुण बनतो. आता ऋण म्हटलं
म्हणलं तर ऋण फेडणाऱ्यामध्ये सुद्धा 3 वर्ग पडतात. पहिला वर्ग घेऊ त्याच्या बापाला नाही देऊ ऋण फेडणारामध्ये. दुसरा वर्ग उशिरा का होईना, बोली चुकून का होईना घेतलेले पैसे परत करतो. आणि तिसरा वर्ग घेतल्यानंतर दिलेल्या तारखेवर दिलेल्या वेळेवर लिहून देतो. हा 1 नंबरचा ऋण फेडणार. पहिला घेऊ त्याच्या बापाला नाही देऊ, आपण पैसे मागायला जा दिलेले नाहीच म्हणतो, आज नाही उद्या नाही नाही नाही, आणि त्याला द्यायचे जर नसेल तर वरून काय म्हणतो, नाही दिले तर काय करशील, काय करणार आपण त्याचं नाही दिलं तर. हा न देणारा बुडवा समाज, पैसे घेतलेले न देणारा. दुसरा ऋण फेडणारा, पैसे आणले त्यानं, गरज पूर्ण झाली, बोली केली होती पण त्या बोलीवर याच्याजवळ पैसे जमले नाही, पण तो प्रामाणिक होता. बोली चुकून महिनाभराने त्याच्याजवळ पैसे आले आणि आल्यानंतर तो घेऊन गेला, साहेब 1 महिना लेट झाले तुमचे पैसे, मी लय प्रयत्न केले पण काय करावं, शेवटी सगळी सोंग होतात, पैशाची सोंग होत नाही. 1 महिना लेट झाले भाऊ, हे तुमचे पैसे घ्या व्याजासकट. हा त्याच्यापेक्षा बरा आहे, बोली चुकून का होईना पैसे आणून देतो. तिसरा वर्ग ठरल्या वेळी ठरल्या तारखेला घेतलेले पैसे परत करतो. हा 1 नंबरचा ऋण फेडणारा. विठ्ठल विठ्ठल. माझ्या भगवान 1 नंबरचा ऋण फेडणारा. भक्ताचं झालेलं ऋण फेडण्याकरता भगवान या भूतलावर आले, गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्यानंतर भगवंतांनी फार मोठं कार्य केलं आणि ते कार्य करण्याकरता बाळगोपाळांची संघटना तयार केली. कारण कोणतेही कार्य संघटनेशिवाय होत नाही. जरी एखाद्या माणसात एकट्यातच सत्ता करण्याची ताकद असली तरी एकटा करू शकत नाही, त्याला बाकीच्यांचं सहकार्य घ्यावंच लागतं. आणि म्हणून भगवंतांनी सुद्धा सहकार्य घेतलं बाळगोपाळाचं. यांच्या सहाय्याने आपल्याला मोठमोठी कामं करायची आहे, मोठमोठ्या झेंडांचा फडशा पाडायचा आहे, तेव्हा आपण याची संघटना करावी. संघटना तयार केली, पण गोपाळांच्या तब्येता पाहिल्या ते एकदम बारीक होते. फूक मारली तर बिना तिकीटचे नेरला जाते, असे ते सगळे गोपाळ होते. भगवंतांनी अशा प्रकारे त्या गोपाळांना विचारलं, का रे एवढं दही दूध लोणी आपल्या गावात पिकतं तरी तुम्ही खात नाही का, तुम्हाला आवडत नाही का? गोपाळ म्हणू लागले, देवा आम्हाला दही दूध लोणी आवडते पण आमच्या आया आम्हाला खाऊ देत नाही, आमच्या माया आम्हाला खाऊ देत नाही. आणि एक लक्षात ठेवा सज्जनो, माणसाला ब्रह्मज्ञान का होत नाही तर ही माया आडवी येते, म्हणून तो ब्रह्मज्ञानाला मुक्तो. म्हटले आमच्या आया खाऊ देत नाही, चोरी करून खा, आणि देवा आम्हाला चोरी करता येत नाही, म्हणजे मी शिकवतो. भगवंतानं त्यांना चोरी करायचं शिकवलं आणि आता उद्यापासून आपल्याला चोरी करायला जायचं आहे, पण त्याच्याकरता काहीतरी साधनं आपल्या जवळ पाहिजे. आता चोरी करायचं म्हटले कोणती साधन लागतात? जर एखाद्या घरी आपल्याला चोरी करायला जायचं असेल तर साधन काय वापरतो आपण? म्हणजे आपण चोरी करत नाही, साधनाचा प्रश्नच नाही, पण जे चोर असतात नाही काय तर किमान एखादा रामपुरी जवळ ठेवतो, नाही तर एखादी AK-47 हातोडी, नाही पेंचिस वगैरे, पेचकस, कशासाठी? दरवाजा खोलण्यासाठी. गोपाळांनी हे सगळं साहित्य आणलं. भगवान म्हणू लागले, आपल्याला कोणाची तिजोरी फोडायची नाही, आपल्याला या साहित्याची गरज नाही. मग मी सांगतो ते साहित्य गोळा करा. सांगा म्हणे देवा काय काय जमा करायचं? भगवंत सांगितलं, सर्वात पहिले खडे जमा करून आणा, बारीक बारीक खडे, हरभऱ्याच्या दाणे एवढा. म्हणे देवा खडे कशासाठी? एक जण उठलो, अरे म्हणे आपण जेव्हा त्या गवळणीच्या घरी जाऊ, गवळणी लाईट बंद करून झोपतील आणि आपल्याला खडे ते माठ दिसणार नाही दह्या दुधाचे, तेव्हा मग आपण ते बारीक बारीक हरभऱ्याच्या दाण्यावडाले खडे सवे अपसवे फेकायचे. आणि जिकडे टणटण वाजलं समजा इकडे रिकामे आहेत, आणि जिकडे भदभद वाजलं समजा इकडे भरलेल्या दुधाने आहेत. म्हटले ठीक आहे गड्या, खडे बरोबर आहे. अजून म्हणे नंतर काठी आणायची. काठी कशासाठी? तर म्हणे काठी याच्यासाठी पाहिजे, गवळणी मोठ्या हुशार आहेत, त्यात शिंक्यावर आपल्या दुधाने ठेवतील. आपण छोटे छोटे 5-5 वर्षाचे गोपाळ, आपला हात पुरणार नाही, त्यावेळेला आपण काठीने छिद्र पाडायचं त्या दुधानीला आणि मग ते दूध प्यायचं. खडे आणायचे, काठ्या आणायच्या, वस्त्रगाळ माती आणायची आणि सराट्याचे काटे आणायचे. आता 2 साधनं सांगितले. म्हणे देवा हे तिसरं कशासाठी? वस्त्रगाळ माती कशासाठी? भगवान म्हणतात, कदाचित त्या गवळणींना आपण सापडलो चोरी करता करता, मग त्या मोठमोठ्या डगीच्या आहेत, डगेच पकडून घेतील आपल्याला, आपण बारीक बारीक गोपाळ पकडतील आणि मारतील. मग जर असा कधी प्रसंग घडला तर मग त्यावेळेला काय करायचं? गवळणी जेव्हा आपल्या मागे लागते त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात माती फेकून द्यायची आणि आपण पळून जायचं, त्या डोळे चोळत बसते.
म्हणे गड्या बरोबर आहे, माती पाहिजे, पण काय रे म्हणे कृष्णा, एक जण उठलं आणि त्या जर चष्मा घालून आल्या तर म्हणे मग कशी माती जाईल त्याच्या डोळ्यात? भगवान म्हणे मग हे सराट्याचे काटे, जर नाही गेली त्यांच्या डोळ्यात माती तर सराट्याचे काटे आणा, ते सराट्याचे काटे आपले त्यांच्या मार्गात फेकून द्यायचे. आणि सराट्याच्या काट्याचा गुणधर्म असा आहे, त्याला आयुर्वेदामध्ये गोखरू म्हणतात, गोखरू काढा सुद्धा प्रसिद्ध आहे. ते सराट्याचा काटा असा आहे, तुम्ही कसाय टाका खाली, त्याचं एक टोक वर राहते, कारण त्याला 3 टोक असतात. त्याच्यामुळे त्या काटे काढत बसतील रुतलेले, आपण पळून जायचं. पेद्या म्हणला आणि त्या जर चपला घालून आल्या तर म्हणे मग भगवान म्हणतात आगाऊपणा करू नका, मी सांगतो तेवढं आहे का, माझ्या पुढे जाण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही सापडाल, मी सांगतो तेवढं करा. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, मी सांगतो तेवढं काम करा, बाकीच्या फालतू भानगडी करू नका. कारण काही काही लोकांना सवय असते, काम करत नाही, ऐकून घेते. म्हणून कामामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत काम करणाऱ्यामध्ये. एक प्रकार असा आहे, काम ऐकतो पण करत नाही, याला ऐकू काम्या म्हणतात. एक प्रकार असा आहे, सांगितलेलं तेवढंच करतो, आगाऊचं करत नाही, हा सांग काम्या प्रकार. आणि तिसरा प्रकार, सांगितल्यापेक्षा आगाऊ करते, हा आगाऊ काम्या. पहिला ऐकू काम्या. एकानं पोराला सांगितलं म्हणे बाबू जा रे म्हणे, आमच्या घरी महाराज आहे, त्यांना बोलवून आण. त्यांना मी दूध घ्यायला बोलावलं होतं, सकाळीच निमंत्रण दिलं आणि त्यांनी सांगितलं इतके वाजता आता बरोबर टाइम झाला, तू जाऊन ये. पोरगं होतं मी आज पाहत, म्हणे बाबा ते घरीच नसतील म्हणे. बाप म्हणे बोलाव, आणि ते काय म्हणे, पोरगं म्हणे ते घरी नसतील बाबा. अरे घरीच आहेत, ते आराम करत आहे, तू जा आणि बोलवून घेऊन ये. नाही बाबा ते झोपले असतील म्हणे आता. अरे नाही झोपले, उठले असतील ते, त्यांनी मला टाइम दिलेला आहे, तू जा त्यांच्या घरी. बाबा तिथं कुत्रा असल, मला डसल. बाप म्हणे मरीतच नको जाऊ, मीच जातो. यानं काम ऐकलं नाही का, काम ऐकलं पण केलं नाही, याला ऐकू काम्या म्हणतात. काही काही लोक ऐकून घेतात, करत काही नाही. दुसरा वर्ग सांगितलं तेवढंच करते. एक सासूबाई कीर्तनाला चालली, नेमकं तिनं दूध तपवलं होतं आणि ते उतरून ठेवलं खाली. सुनबाईला सांगितलं की दूध थंड होईपर्यंत मी तर ठेवलेलं आहे, मांजर गिजर येईल दूध पिईल, मी कीर्तनाला चालली, काल्याचं कीर्तन आहे आणि संध्याकाळी सगळ्या वारकऱ्याला आपल्याला दूध पाजायचं आहे, तेव्हा लक्ष ठेव, शेजारची मांजर येईल दूध पिऊन जाईल. सुनबाई म्हणे आता बाई तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे नाही तर, मी येत असल्यावर मांजर कशी तुम्ही जा म्हणे मोकाट्यानं. सासू कीर्तनाला गेली, 2 तासाचं कीर्तन झालं, परत आली, पाहते तर त्या पातेल्यामध्ये दुधाचा थेंब दिसला नाही. तिला वाटलं शेवटी मांजरीने तिचा कार्यक्रम केला, मांजर दूध पिऊन गेली. मग आता ती सासूच, ती काय आताची सासू नव्हती तुमच्यासारखी, ती त्या काळातली सासू होती. आणि त्या काळात सासूचा फार तोरा होता, फार वजन घरामध्ये. आता सासूने जर वजन टाकलं तर हिच वजन कमी व्हायची पडे, म्हणजे भाकरच भेटणार नाही. म्हणून आता वजन टाकू नका सुनावर तुम्ही. जर तुम्हाला मुकाट्यानं समाधानानं भाकरी खायची असेल, चहा प्यायचा असेल तर सुनावर वजन टाकू नका. कारण सध्याचा काळ कोणाचा आहे, सध्या कोणता वास चालू आहे, सुनरवास. पूर्वी होता सासूरवास, आता सुनरवास. असा सून म्हणल तसं सासूला वागावं लागतं, पूर्वी सासू म्हणल तसं सुनीला वागावं लागत होतं. तर ती त्या काळातली सासू होती. ती म्हटली भोकण्या डोळ्याची, शेवटी मांजर आली, कुत्र दूध पिऊन गेली, हिनं लक्ष दिलं नाही, ही पांढरबाई ती लागली शिव्या द्यायला. एवढ्यात ती सुनबाई म्हणू लागली आत्याबाई विनाकारण त्या मांजरीचं नाव बदनाम करू नका, मी इथंच बसून आहे, मांजर आलीच नाही म्हणे. मग यातलं दूध कोण पिलं, तू पिली का म्हणे, दूध मला आवडतच नाही, मी कशाला पिऊ. मग झालं काय दूध, काही नाही म्हणे, आत्ताच एक कुत्री येऊन गेली म्हणे शेजारची. विठाला विठाला मांजर दूध पिलीच नाही, मी इथंच बसून आहे. मग काय झालं पातेल्यातलं दूध, अहो आत्ताच शेजारची कुत्री आली, माझ्या देखत दूध पिली निघून गेली म्हणे. मग तू हाकलली का नाही, तुम्ही कुत्री कुठं सांगितली होती म्हणे, तुम्ही फक्त मांजरच सांगितली होती म्हणे, मी कुत्री कशी काय आली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, याला म्हणतात सांग कामगिरी. सांगितलं तेवढं ऐकायचं करायचं. तिसरा आहे तो आगाऊ काम्या. एकाची म्हातारी आजारी होती, डॉक्टरने एक बॉटल लिहून दिली, म्हटलं एवढी बॉटल नेरला जाऊन घेऊन या. पोरानं किक मारली, बापानं पैसे दिले, किक मारली आणि नेरला गेलं. मेडिकल मधून बॉटल घेतली तर समोर एक दुकान होतं कपड्याचं, त्या कपड्याच्या दुकानात गेले, तिथून 2.5 मीटर पांढरा कपडा सुद्धा त्याने घेतला. 2.5 मीटर पांढऱ्या कपड्याने दुधाची बॉटल घेऊन पोरग बांधगावले घरी आलं. आल्यानंतर बापाच्या हातात बॉटलही दिली आणि तो पांढरा कपडाही दिला. बापाने विचारलं ही बॉटल बरोबर आहे आजीसाठी आणली तू, अरे पण हा पांढरा कपडा कशासाठी आणला 2.5 मीटर.
पोरग काय म्हणते, बाबा मला वाटलं म्हणे आजी जिवंत असेल तर औषध पाजू आणि मेली असेल तर मग विनाकारण परत हेलपाटा जा नेरले, अजून कपडा घेऊन या, पेट्रोल आधीच महाग झालं, त्याच्यामुळे हातासरचा मी पांढरा कपडे आणला म्हणे. म्हणजे जिवंत असेल तर औषध पाजून, मेली असेल तर कपड्याला डबल जायचं काम नाही. म्हणून एका कामात दोन्ही कामं केले म्हणे. याला कोणतं म्हणतात, याला आगाऊ काव्य म्हणतात. सांगितल्यापेक्षा आगाऊच करणारा. विठ्ठल विठ्ठल. तसे गोपाळ आगाऊपणा करू लागले. त्या चपला घालून आल्या तर आणि त्या चष्मा घालून आल्या तर भगवान म्हणतात आगाऊपणा सोडून द्या, मी सांगतो तेवढा आहे का, माझ्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू ना. आणि तसाही देवाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न माणसाने करू नाही. साधूच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, साधूच्या मागे चालावं. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत तेणीची पंथ चालू जाता न पडे गुंथा कोठे. साधू संतांच्या देवाच्या मागे मागे जावं. भगवान म्हणतात आज माझ्या मागे चला. आणि चालत असताना कसे चला, हळूहळू चला, कुणी कोणाशी न बोला. एकदम शांततेत. चोरी करायची आपल्याला, कल्ला हल्ला केल्यानं जमणार नाही. आणि गेले एका घरात, आणि घरात गेल्यानंतर महाराज दही दूध लोणी भरपूर. आज पहिल्यांदा पोट भरून दही दूध लोणी खायला मिळालं गोपाळांना. जेव्हा पोट भरलं त्यावेळेला गोपाळांनी बोभाट केला. धाले पोट केला घड्यांनी बोभाट. बोभाटा केला आणि कृष्णाला धन्यवाद देऊ लागले. म्हटले कृष्णा थँक्यू, आजपर्यंत आमचं पोट कधी भरलं नव्हतं, पण आज तुझ्या संगतीमध्ये आलो ना. नाही, तिचा रोजचं टायमिंग आहे ते, जाऊ दे, ते तिथूनच जाईल. आज जरा तिला रस्ता नाही दिसू लागला, नाही तर ती रोजच जाते. आता माझं भागवत असते 7 दिवस होतं तर रोज जाईल. ती टायमिंग वर आली बिचारी. हा, जनावर टायमिंग वर येते पण माणसं येत नाही. माणसं विचारच करत राहते घरी. अजून तर विठोबारक माहित व्हायची आहे, अजून तर महाराजच यायचे आहे. आता तर रुपाचा अभंग होईल, मग कीर्तनाचा अभंग होईल, मग चाल होईल, आणि चाल झाल्यावर कीर्तन अर्ध्यात आल्यावर मग एक 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 येते. पहिले येत नाही, त्यांना टाइमचं काही घेणं नाही. पण या गोमातेनं रोजचा टाइम होता तिथे, यावेळेस तिथून जायचं. ती बरोबर आली तिच्या टाइमवर. असं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे सज्जनो. एका घरात घुसले, सगळ्यांची तृप्ती झाली आणि गोपाळांच्या मुखातून शब्द निघाले, कृष्णा खऱ्या अर्थाने आज तुझ्या संगतीमध्ये आमची निश्चिंती झाली. अभंगात तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी तुझे
हे प्रभू हे कृष्ण तुझी संगती झाली आमची निश्चिंती. तुझ्या सहवासात आलो, तुझ्या संगतीत आलो म्हणून आमचं जीवन आज पहिल्यांदा निश्चिंत झालं. नाहीतर मागे अनेक जन्म घेतले आम्ही, इतर कोणत्याही जन्मामध्ये आमच्या जीवनाची निश्चिंती झाली नाही. परंतु देवाच्या संगतीत आलो तर जीवन निश्चिंत झालं. जर तुम्हाला आपलं जीवन निश्चिंत करून घ्यायचं असेल तर संगत कोणाची करावी? एक तर देवाची करावी किंवा देवमान्य संताची करावी. आमचे गुरुवर्य पांडुरंग विठ्ठल बोले शिकवत असताना नेहमी सांगायचे, संगतीच करायची असेल तर देवमान्य संताची करा, लोकमान्य संताची संगत करू नका. त्यांचा ऍक्सिडेंट कुठं होईल आणि कोण्या खड्ड्यात तुम्हाला नेऊन घालतील सांगता येणार नाही. लोकमान्य संताचं काही खरं नाही. लोकांनी बनवलेला संत तो काय खरा असतो काय? संताला देवाची मान्यता असावी आणि देवमान्य संताची संगत करावी. निश्चित तुमचं पोट कल्याण होईल. तुमचं जीवन निश्चिंत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त करून घ्यायची आहे तर संगत चांगली निवडली पाहिजे. चिंता वाढवणारी संगत कधी करू नये. असलेली चिंता घालवणारी संगत केली पाहिजे. ज्या संगतीमध्ये आपली चिंता घालवल्या जाते आणि जीवन निश्चिंत बनते अशा संताची संगत करावी. भगवंताची संगती करावी. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. आणि संगत केलीच पाहिजे म्हणण्यापेक्षा माणसं बिना संगतीचे राहू शकत नाही. कारण माणसाचा स्वभावच संगती प्रधान आहे. त्याला कोणाच्या ना कोणाच्या तरी संगतीची गरज आहे. आणि म्हणून संसारामध्ये जर आपण संसारिक लोकांची संगत करू गेलो तर संसारिक लोकांची संगत तुम्हाला ती बाधक ठरल्याशिवाय राहणार नाही. बसा बाबा बसा, खाली बसा, मग लावा. हो बाबा बसा, खाली खाली बसा, नंतर लावा. अगोदरच कोण नाही आले, आता चालले. विठ्ठल विठ्ठल लय पांढरे आहेत हे. काही 2-4 लोक सोडले तर सगळ्याच्या चेहऱ्यावर असं वाटते सुतक पडलं काय, कोणाच्याच कपाळावर गंध नाहीये. हा, अरे टिळा लावणं हे आपल्या हिंदू संस्कृतीचं काय आहे? प्रतीक आहे. मुसलमान लोक पहा, त्यांचा धर्म, त्यांचे जे काही संस्कार आहे ते कधी सोडत नाही. कोणीही असो, मिशी ठेवणार नाही पण दाढी ठेवल्याशिवाय राहत नाही. त्यांची ती संस्कृती आहे. दाढी ठेवतातच ते, कोणीही असो. मुसलमानामध्ये त्यांचं वेगळं आहे. धर्माचा स्वाभिमान त्यांना आहे. आपल्याला अजूनही धर्माचा स्वाभिमान जागृत आपला झाला नाही. साधू संत मेले धर्माचा प्रचार करून करून, पण आपल्यात परिवर्तन होत नाही. माळ असो नसो, माळ तर प्रत्येकाच्या गळ्यात असलीच पाहिजे. पण माळ जरी नसली तरी कपाळाला गंध लावलं पाहिजे. पांढरं कपाळ कोणाचं असतं? हा, एखादी ती शिवीच आहे ना, चालली म्हणे पांढरं कपाळ आमच्या घरात आहे की नाही. म्हणून पांढरं कपाळ कधी ठेवत नका जाऊ. कपाळाला काही ना काहीतरी लावत जा. तुम्ही लावत नाही म्हणून आता असे लावणारे आम्हाला तयार करावं लागू लागले. विठ्ठल विठ्ठल नुसतं गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटल्याने काम जमणार नाही. हिंदुत्वाची निशाणी तुमच्या ठिकाणी असलीच पाहिजे. हिंदुत्व म्हटलं की शेंडी असली पाहिजे. शेंडी हे हिंदू धर्माचं काय आहे? प्रतीक आहे. किती लोक शेंडी ठेवतात. हिंदू म्हटले की मूछ असलीच पाहिजे, मिशी असलीच पाहिजे. सगळं सपाचट करू नये. देवाने मिशी काय दिली? उगीच दिली का विनाकारण? बायाला कोण नाही दिली? हा, यायला कोण मिशा नाही? आपल्यालाच मिशा दिल्या देवानी. जाऊ दे, आता दुसरीकडे जात नाही मी.
सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपलं जे प्रतीक आहे ते प्रतीक आपण सांभाळलं पाहिजे. आपली संस्कृती आपण नाही सांभाळतो काय लोक सांभाळतील काय? म्हणून आपली संस्कृती जी आहे त्या संस्कृती प्रमाणे वागलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल बाबाने घेतले 5 मिनिटं जातात 5-5 मिनिटं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, माणूस हा संगती प्रधान प्राणी आहे. त्याला कोणाची ना कोणाची संगत केल्याशिवाय करमत नाही. आणि संसारामध्ये कोणीच संगत करण्याच्या लायकीचं नाही आहे. संसारामध्ये लोक जे भेटतात ते आपल्याला फसवणारे भेटतात. महाराज म्हणतात कारण प्रत्येकाची बुद्धी वेगळी वेगळी आहे. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग धरू जाता संग तो होय बाधक. संसारिक लोकांची संगत तुम्हाला बाधक ठरेल. म्हणून संगत करायची असेल तर चांगल्याची करा. संसारिक लोकांचं ऐकू नका. कारण संसारामध्ये जे भेटल तुम्हाला मार्गदर्शन करल तर तुमच्या हिताचं करणार नाही, ते त्यांच्या स्वार्थाचं करतील. त्यांचा स्वार्थ कसा साधता येईल त्याचं मार्गदर्शन करतील. आणि अनेकाचं तुम्ही जर संसारात ऐकत गेले तर तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. असाच एक जावई बुवा सासरवाडीला निघाला. पहिल्यांदाच चालला होता. मग त्यानं आपल्या आईला सांगितलं, म्हणे आई मी सासरवाडीला चाललो. तर आई म्हणे बाबू तो पहिल्यांदाच चालला सासरवाडीला. आणि सासरवाडीला जात असताना माणसाने लवून बुजून राहिलं पाहिजे. कसं राहिलं पाहिजे? पहिल्यांदाच चालला लवून बुजून राहा, लवून बुजून जा. म्हटले आई तू टेन्शन घेऊ नको, मी लवून बुजून जातो. आणि हे निघालं गावाच्या बाहेर निघालं की सुरू झालं याचं लवून चालू. लवून चालू लागलं. एका शेतातून चाललं होतं. त्या शेतातले रात्रीच्या वेळी काही चोरटी येऊन शेतातली कणसं कापून नेली होती. एवढ्यात सकाळीच ते लोक चोराचा माग पाहू लागले. कोणीकडून चोर आले असतील, कसे आले असतील. एवढ्यात हे सगरानं, जुना काळ होता, सगर रस्ता असाचा पाऊलवाट. त्या पाऊलवाटेने त्या ज्वारीच्या शेतातून हे चाललं. जात असताना हे लपून असं खाली वाकून चाललं. त्या शेताच्या मालकाला वाटलं की हात चोर असला पाहिजे. ज्या अर्थी हे लवून चाललं, हात चोर असला पाहिजे. अरे पकडा म्हणे याला, काय पाहतं? असा पकडला ना असा मारला, असा मारला, काय सांगू तुम्हाला, खूपच मारला. तो म्हणू लागला बाबा मारू नका रे, मी चोर नाही, मी सासरवाडीला चाललो. मग असं लवून बुजून जात असते का म्हणे? विनाकारण मार खाल्ला. आणि लवून बुजून मी जातच नव्हतो, पण माझ्या आईने सांगितलं म्हणे सासरवाडीला जाताना कसं गेलं पाहिजे? लवून बुजून. कारण याचा वरचा मजला रिकामा होता. त्यांनी ओळखून घेतलं अरे हे साधा आहे. मग त्यांनी त्यांच्या स्वार्थाचं सांगितलं. कारण पुढे 10 एकराचा पट होता कंसाचा. अरे म्हणाले का सासरवाडीला जाताना लवून बुजून जाऊ नये. मग हाय हुई हाय हुई हाय हुई करत गेलं पाहिजे. म्हणजे हाय हुई करत गेलं तर आपल्या वावरात जे काही पक्षी येतील ते चिमण्या गिमण्या उडून जातील. त्यांनी त्यांच्या स्वार्थात सांगितलं सासरवाडीला जाताना हाय हुई करत जावं. मग त्यानं पहिला मंत्र सोडला, हाय हुई हाय हुई हाय हुई करत चाललं. हे हाय हुई करत इकडून चाललं. समोर एका जंगलात पारद्यानं जाळं मांडलं होतं. एक हरण जाळ्यात फसलं होतं आणि दुसरं फसणार. त्यांनी तिकडून आणलं जाळ्यात अडकवण्याकरता. पण हे इकडून चाललं ना हाय होई करत, हाय होई हाय होई. त्या हरणानं ऐकल्या बरोबर जाळ्यात अडकायला येणारं हरण पळून गेलं. पारद्यानं यांचा का सत्कार केला असेल का? एवढी लेखा दिवसभराची मेहनत मातीत घातली. म्हणे तो कसं एक हरण फसलं होतं जाळ्यात, दुसरे फसू लागलं होतं, तो फसू नाही दिलं. त्यांनी बदलला, त्यांनी मारला, खूप मारला, खूप मारला. तर म्हणता मारू नका, मला काय माहित तुमचं हरण पळल म्हणून. माझा हा उद्देश नव्हता, मी सासरवाडीला चाललो. म्हणे मूर्खा असं जात असते का म्हणे सासरवाडीला? त्यांनी ओळखले याचा वरचा मजला रिकामा आहे. अरे सासरवाडीला जाताना माणसानं असं हाय होई करत जाऊ नये. मग कसं जावं म्हणे? एक फसलं दुसरं कसं फसणार, एक फसलं दुसरं कसं फसणार, असं म्हणत जा म्हणे. म्हणजे यांचं एक हरण फसलं होतं दुसरं फसायचं होतं जाळ्यामध्ये. त्यांना तो पहिला मंत्र सोडला, एक फसलं दुसरंही फसू दे, एक फसलं दुसरंही फसू दे, असं म्हणत चाललं. एवढ्यात काय झालं, एकाची मोटरसायकल त्याचं एक चाक गाळात अडकलं, फसलं होतं. आणि ती एक चाक त्यांनी काढलं होतं. एक चाक काही निघतच नव्हतं. एवढ्यात त्याच्या जवळून हे चाललं, एक फसलं दुसरं कसं फसत नाही, एक फसलं दुसरं कसं फसत नाही. आता त्याला काय गुदगुल्या झाला असेल काय? त्याला समाधान वाटलं असेल काय? एक चाक काढता काढताच तो घामाजवळ झाला आणि हा तिथं म्हणून लागला, एक फसलं दुसरं कसं फसणार. त्यानेही सोडला, इतका मारला इतका मारला, हाग्या मार दिला. हाग्या मार म्हणजे
पहिले मारलं, मारता मारता हागलं आणि हागला म्हणून अजून डबल मार खाल्ला त्याने. याला म्हणतात हाग्या मार. म्हणे असं नसते जात. सासरवाडीला जाताना मग कसं जायचं? एक निघालं दुसरे निघू दे, एक निघालं दुसरे निघू दे. कारण याच्या मोटरसायकल एक चाक निघालं होतं आणि दुसरं निघायचं होतं. याने याच्या स्वार्थाचं सांगितलं. त्यानं तो मंत्र सोडला, एक निघालं दुसरे निघू दे, एक निघालं दुसरे निघू दे. एवढ्यात एका गावातून प्रतिष्ठित माणसाची प्रेत यात्रा निघाली. गावातला प्रतिष्ठित वारला. लोक हाय हाय करू लागले, रडू लागले त्या माणसासाठी. आणि त्याचं प्रेत गावाच्या बाहेर निघालं. त्याचं ते पण प्रेत निघालं. हे काय म्हणते? एक निघालं दुसरे निघू दे, एक निघालं दुसरे निघू दे. आता सांगा त्या गाववाल्यांनी काय याचा हार घालून सत्कार केला असेल का? लोक म्हणू लागले, मूर्खा, आमच्या गावामध्ये एवढं दुःख झालं, लोकांच्या चुला नाही पेटल्या, चांगला माणूस मेला, त्याचं एक प्रेत निघालं, तू म्हणता अजून दुसरे निघू दे. त्यांनी झोडपला महाराज. शेवटी मार खाऊ खाऊ जर्जर झालंय. अहो मला मारू नका म्हणे. मी सासरवाडीला चाललो माझ्या बायकोला आणायला आणि तुम्ही मला का मारता? मूर्खा म्हणे. असं म्हणत जात असते का? हे कोणी सांगितलं तुला? म्हणे मागच्या मोटरसायकलवाल्यानं सांगितलं. म्हणे सासरवाडीला जाताना एक निघालं दुसरं निघू दे. अरे तसं नाही म्हणायचं. त्यांनी ओळखून घेतल्याचा वरचा मजला खाली आहे. त्यांनी सांगितलं सासरवाडीला असं जायचं नाही. मग आमच्या गावात आज केवढं दुःख झालं आणि तू एक निघाला दुसरं निघू दे म्हणतो. सासरवाडीला जाताना माणसाने असं म्हणावं म्हणे की फार वाईट झालं, फार वाईट झालं. कारण यांच्या गावात वाईट झालं होतं. फार वाईट झालं, फार वाईट झालं असं म्हणत जा म्हणे. त्यानं तो पहिला मंत्र सोडला, एक निघाला दुसरं निघू दे. मग फार वाईट झालं, फार वाईट झालं, फार वाईट झालं असं म्हणत चालला. ते एका गावात पाटलाच्या घरी संततीच नव्हती आणि 12 वर्षानं पाटलाला पोरगं झालं. लोक साखरपान वाटू लागले आणि हे तिथून चाललं, हातावर साखरपान घेतलं. म्हणते काय? फार वाईट झालं, फार वाईट झालं, फार वाईट झालं. खरंच इथंही त्याला पेढा भेटला असेल का? तिथंही जोड्यानं बदलला महाराज. खूप मारला, खूप मारला. अरे मारू नका म्हणे, मी सासरवाडीला चाललो. मग असा म्हणत जात असते का सासरवाडीला? नाही नाही म्हणे, ते मागच्या गावच्या लोकांनी सांगितलं म्हणे सासरवाडीला जाताना फार वाईट झालं म्हणत जावं. त्यांनी ओळखून घेतले याचा वरचा मधला रिकामा. त्यांनी सांगितलं असं म्हणत नसते रे. इतक्या वर्षानं आमच्या पाटलाला पोरगं झालं, आनंदमय वातावरण आमच्या गावामध्ये आहे. अजून एखादं झालं तर फारच चांगलं होईल पुढं. म्हणून तो असा म्हणत जा म्हणे काय? फार चांगलं झालं, फार चांगलं झालं, फार चांगलं झालं. मुलगा झाला म्हणजे फार चांगलं झालं. त्यांनी त्यांच्या स्वार्थाचं सांगितलं. मग याला मंत्र बदलला, फार चांगलं झालं, फार चांगलं झालं, फार चांगलं झालं, फार चांगलं झालं असं म्हणत चालला. आणि एका गावात एका गरीबाचं घर पेटलं होतं. लोक घर विजवण्याच्या तयारीत, ज्याच्या हातात जे भांडं भेटेल त्याने ते घर विजवू लागले. आणि हे तिथून चाललं, फार चांगलं झालं, फार चांगलं झालं. घर पेटलं कुठं फार चांगलं होत असते का? तिथंही लोकांनी मारला. शेवटी सासरवाडीला पोहोचला नाही. दृष्टांत मला अजूनही लांबवता येईल. पण तो सासरवाडीला जाऊ शकला नाही. का? शेवटी बायको न आणताच परत आला. का? यानं लोकांचं ऐकलं, त्याच्यामुळे तो सासरवाडीला पोहोचू शकला नाही. तसे तुम्ही आम्ही जीव सुद्धा मुक्तिरूपी नवरीला आपल्या जीवनामध्ये आणण्याकरता या प्रवासाला निघालो. पण जाताना आपण अनेकांचं ऐकत गेलो तर आपण ती मुक्तिरूपी नवरी कधी आणू शकत नाही. आणि मुक्ती ही काय आहे? नवरी आहे. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी. मुक्तिरूपी मुलीशी लग्न जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपलं कल्याण होणार नाही. विठ्ठल आणि तिच्याशी लग्न करायचं असेल तर देवमान्य संताचं किंवा देवाचं ऐकावं लागेल, त्यांची संगत करावी लागेल. तुम्ही जर अशी अनेकांची संगत केली तर त्या जावयासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गोपाळ म्हणू लागले, देवा तसे आम्ही संगती प्रधान, परंतु आज आम्हाला खऱ्या अर्थाने तुझी संगत लागल्यामुळे निश्चिंती प्राप्त झाली. भगवान म्हणतात पोट भरलं म्हणे. हो, मग नेमकं निश्चिंती झाली म्हणजे तुमच्या जीवनात असं झालं काय? त्याचं वर्णन अभंगाचं
आता दुसऱ्या चरणामध्ये देवा पहिली गोष्ट तुझ्या संगतीत आलो तर आमच्या जीवनात निश्चिंतता प्राप्त झाली, कोणतं टेन्शन शिल्लक राहिलं नाही. आणि दुसरी गोष्ट तुझ्या संगतीत आल्यामुळे आज आम्हाला जे कधी आम्ही या अगोदर पाहिलं नव्हतं ते भोगायला मिळालं. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. साधू संतांच्या देवाच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर जी गोष्ट आपण कधी पाहिली नाही ऐकली नाही ती अनुभवायला मिळत असते. जे पाहिलं नाही ते भोगायला मिळते. जे सुख आम्ही आजपर्यंत पाहिलं नव्हतं ते सुख तुझ्या संगतीत भोगायला मिळालं. सुखाचे अनेक प्रकार आहेत. सांसारिक सुख आहे नाही का, स्वर्गाचं सुख आहे, सत्यलोकाचं सुख आहे, वैकुंठ लोकाचं सुख आहे नाही का, आत्मज्ञानाचं सुखच आहे. पण या ब्रह्मसुखापेक्षा, स्वर्ग सुखापेक्षा, सांसारिक सुखापेक्षा, सत्यलोकाच्या सुखापेक्षा सर्वात वरचं श्रेष्ठ सुख जर कोणतं असेल तर ते आहे भक्ती प्रेम सुख. कारण भक्ती प्रेम सुखाच्या खाली सगळे सुख आहे. सर्वात श्रेष्ठ सुख वरचं सुख जर कोणतं असेल तर भक्ती प्रेम सुख. आणि हे भक्ती प्रेम सुख तुम्ही कितीही ज्ञान मिळवा, कितीही पंडित बना, भक्ती प्रेम सुख तुम्हाला मिळणं शक्य नाही जर जीवनात भक्ती नसेल तर. भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका पंडित वाचका ज्ञानी असी. भक्ती प्रेम सुख सर्वश्रेष्ठ सुख आहे आणि ते सुख संतांच्या देवाच्या संगतीत प्राप्त होतं. पुष्कळ चिंतन करण्यासारखा वेळ कमी आहे. सांगण्याचं तात्पर्य भगवान म्हणतात आम्ही जे पाहिलं नाही ते भोगायला मिळालं नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. साधूच्या संगतीमध्ये जीवन सोहळा बनून जातं. आपला सोहळा व्हावा, आपल्या जीवनाचा सोहळा व्हावा. अरे संत महात्मे हजारो वर्ष होऊन गेली नाही का, तरी सुद्धा त्यांचं नाव आज सुद्धा अजरामर आहे. मग संतांचं नाव हजारो वर्ष झाल्यानंतरही अजरामर राहतं. आपले निदान 100 वर्ष तरी राहिलं पाहिजे की नाही. आपण मेल्यावर लोकांनी निदान 100 वर्ष तरी आपलं नाव घेतलं पाहिजे की नाही. बाबूजी महाराजांना जाऊन किती वर्ष झाली काही माहित नाही कोणाला, पण अजूनही त्यांचं नाव लोक घेतात, त्यांची संगत करतात. आणि म्हणून असं जीवन जगावं की जे जीवन जगल्यानंतर आमचं नाव शिल्लक राहील. कारण जाताना नाव शिल्लक ठेवून आपण जाणार आहोत. एक तर चांगलं नाव राहील, नाहीतर वाईट नाव राहील. कीर्ती तर राहणारच आहे तुमची, पण नेमकं आपली कोणती कीर्ती राहिली पाहिजे याचा विचार आपण करावा. कीर्ती चांगली आहे आणि कीर्ती वाईट आहे. वाईट लोकांची कीर्ती आहे तो माणूस फार नालायक होता राजा, ही कीर्ती नाही का त्याची. पण वाईट कीर्ती आहे माणूस फार सज्जन होता, ही कोणती आहे, ही चांगली कीर्ती आहे. नाव राहणार आहे आणि म्हणून ते नाव कमवण्याकरता राहण्याकरता संगत करावी देवाची किंवा संताची. गोपाळ म्हणतात तुझ्या संगतीमध्ये आम्हाला जे पाहिलं नाही ते भोगायला मिळालं ते भक्ती प्रेमाचं सुख. मग आता तुमची तृप्ती झाली, निश्चिंती झाली ना, घरी जा. तर गोपाळ तिसऱ्या चरणात सांगतो घरी ताकाचे सर्व घरी ताकाचे सर्व घरी ताकाचे सर्व घरी ताकाचे सर्व पाणी सेवन करायला मिळणार आहे. पण तुझ्या संगतीमध्ये जर राहिलो तर दररोज नवनीत खायला मिळणार आहे. घरी ताकाचे सरोवर
येथे नवनीताचे पूर. इथून घरी गेल्यानंतर काय तेच ताकाचं फुटकं पाणी म्हणजे संसार. संसार म्हणजे ताकाचं फुटकं पाणी आणि सत्संग नाही का लोणी म्हणजे बाबूजी महाराजासारख्या संतांची संगत. संतांच्या देवाच्या संगतीमध्ये नवनीत सेवन करायला मिळतं. कोणतं नवनीत? मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. नवनीताचं सेवन करायला मिळतं, आनंद मिळतो. घरी गेल्यानंतर पुन्हा तेच मग आपलं दररोजच्या रुटीन प्रमाणे तीच बायको, तेच लेकरं, तोच टीव्ही, तोच मोबाईल, तीच गाय, तीच म्हैस, तेच वावर. याच्यापेक्षा दुसरं काय आपलं? पण संतांच्या संगतीत इथे आल्यानंतर महाराज एक समाधान मिळतं चित्ताला. म्हणून आम्ही घरी जाणार नाही. भगवान म्हणू लागले, गोपाळांनो, अरे जर तुम्ही घरी गेले नाही आणि कदाचित त्या गवळणीच्या हातात सापडलो तर मार खावा लागेल. म्हणून तुम्ही घरी जा, माझा ऐका. गोपाळ म्हणतात, देवा आता तू हाकलून जरी दिलं तरी आम्ही घरी जाणार नाही अभंगात. काला सेवन करायचं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते दोन अवस्थेमध्ये केलेलं आहे. हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. एक चरित्र रांगताना आणि दुसरं चरित्र गायी चारताना. रांगताना काय केलं हो कृष्णाने? रांगत रंगने चोरित टोले, रांगत रंगने चोरित टोले, धावणे धरती गवळणी, धावणे गवळणी, पांडती चरणी तेती घराणी, पांडती चरणी तेती घराणी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, तद्घृत भक्षुनी कमाल निर्णे नवल केले साजनी. Krishna
चोरी केली रांगत रंगणी चोरीत लोणी आवडी धरती गवळणी नांदती चरणी देती गाराणी यशोदे साजणी कधी घृत भक्षुनी तबाल मेले नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दावा कृष्ण आळवा चोरी केली ती दही दूध लोण्याची आणि चोरी कुठे केली घर पाहुणे एकांताचे नवविधा नवनीताचे संतांची ही जी भाषा आहे ती रूपकात्मक भाषा आहे देवाला चोरी करायची गरजच काय होती महाराज त्याच्याच घरी स्वतः एकटा 9 लाख गाई लागत होता बाकीच्या गाई तर वेगळ्या एवढं दही दूध लोणी त्याच्या घरी असताना चोरी करण्याची काय आवश्यकता आहे तर ही जी भाषा ही रूपकात्मक भाषा आहे कोण्या घरात चोरी केली तर जिथं नवविधा नवनीताचा एकांत आहे नवविधा नवनीताचे घर पाहुणी एकांताचे म्हणून साधू संतांच्या शब्दाचा अर्थ लावणं फार कठीण आहे संत कृपा झाल्याशिवाय संतांच्या शब्दाचा अर्थ लागत नाही त्यांच्या बोलण्याचा अर्थ जाणून घेण्याकरता त्यांच्या कृपेची गरज आहे बाबूजी महाराजांच्या कृपेची गरज आहे तेव्हा कुठं आपल्याला अर्थ लागेल नाही तर शब्दशः अर्थ लावला तर घोटाळाही होते शब्दशः अर्थ लावला तर घोटाळा होईल म्हणून कधी कधी त्या शब्दाचा लाक्षणिक अर्थ घ्यावा लागतो एकाला विंचू चावला होता आणि विंचू चावल्यानंतर तो डॉक्टरकडे गेला डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं बाबा मी जरा घाईत आहो तू एक काम कर डॉक्टरनं पट्टी दिली आणि सांगितलं की ही पट्टी तिथं लाव कुठं जिथं तुला विंचू चावला तिथं यानं ती पट्टी घेतली घरी आला बैठकीच्या भिंतीच्या एका कोपऱ्यात ती पट्टी चिटकू लागला एवढ्यात बायको आली मागून का हो काय करता नाही म्हणे ही पट्टी लावतो भिंतीला म्हणे भिंतीला घेऊन पट्टी लावता डॉक्टरने सांगितलं म्हणे जिथं विंचू चावला तिथं पट्टी लाव इथंच तर चावला होता ना भिंतीच्या कोपऱ्यात आता मला सांगा डॉक्टरने कुठं त्या भिंतीला पट्टी चिटकायला सांगितले का जिथं तुमच्या शरीराला जिथं विंचू चावला तिथं पट्टी लावा पण यानं भिंतीला लावली विठ्ठल सप्ताहाची पंगत होती एका बाईच्या घरी तिने आणले गहू निवडू लागले तिची शेजारी आली का सको बाई काय करतं म्हणे गहू निवडू लागली तिने हातात गहू घेतले वा चांगले गहू आणले म्हणे कोण्या भावाने आणले म्हणे कसे आणले म्हणे कसे आणले म्हणल्यावर ती म्हणू लागली थैल्यात आणले नाही कोण्या भावाने आणले म्हणे लहान भावाने आणले विचारायचं काय होतं हिला गहू आणले तर किलोचा भाव किती कोण्या भावाने आणले कसे आणले म्हणजे काय किलो आणले ती सांगते थैलीत आणले आणि लहान भावाने आणले याचा अर्थ असा होतो काही उत्तर आहे का त्याचं बऱ्याच वेळेला सरळ सरळ लोक कधी कधी शब्दाचा अपभ्रम होतो आणि त्याचा वेगळा अर्थ काढतात एकाला डॉक्टरनी औषध दिली गोळ्या दिल्या आणि जरा त्याचा आजार खतरनाक होता तर नेरला काही जमलं नाही यवतमाळला गेला आणि यवतमाळच्या डॉक्टरनं औषध दिले सांगितलं की एका तासाने गोळी घ्यायची आहे आता हे लेखाचं जरासं अवघडच होतं गिऱ्हाईक एक आता किती वाजले म्हणे आता 1:30 वाजला तर ही गोळी 2:30 वाजता घ्यायची दुसरी गोळी 3:30 वाजता घ्यायची तिसरी गोळी 4:30 वाजता घ्यायची एका तासाने तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागतील पण म्हटले साहेब मला घड्याळ समजत नाही म्हणे कसं काय करावं म्हणे तुझ्या घरी जायला किती वेळ लागतो म्हणे कमीत कमी 1.5 तास पाहिजे नेरला जायला म्हणे 1 तास पाहिजे तर असं करतो म्हणे मग ही गोळी नेरले गेल्यावर घेतो म्हणे पहिली आणि नंतर मग दुसरी त्या गावात गेलं म्हणे ठीक आहे हे आलं एसटी स्टँडवर एसटीत बसलं बसल्या इंजेक्शन दिलेलं असल्यामुळे याला आली गुंगीन हे झोपलं तर नेरले उतरलं नाही डायरेक्ट बांधगावलेच उतरलं आणि स्टँडवर उतरल्याबरोबर मग म्हणे अरे डॉक्टरने मला नेरले गोळी घ्या सांगितली होती म्हणे मी ती बांधगावला येऊन पोहोचलो पुन्हा त्याच एसटीत पलटलं त्याच एसटीत बसलं आणि नेरले गेलं तिथं जाऊन गोळी घेतली पुन्हा परत बांधगावला आलं नेरला गोळी घ्यायचा अर्थ नेरलाच घ्या काय तुला जायला 1 तास लागतो नेरला म्हणून तुला सांगितलं की नेरला गोळी घे मग नेरलाच घेतली पाहिजे का आता इथे येऊन 1.5 तास झाला पण यांना डॉक्टरच्या शब्दाचा लाक्षणिक अर्थ न ओळखून घेता शब्दाचा अर्थ लावला आणि पुन्हा तिकीट काढली हेलपाटे घेतले नेरला जाऊन गोळी घेतली म्हणजे कधी कधी काय होते काही शब्दाचा आपण सरळ अर्थ लावायला गेलो
इथे उलट होते. तसं साधू संतांचे काही काही अभंग असे आहे ते रूपकात्मक आहे, काही कूट अभंग रूपकात्मक अभंग आहे. भगवंताच्या काही लीलेचे अभंग आहे तेही रूपकात्मक अशा प्रकारच्या भगवान श्रीकृष्णाच्या सगळ्या लीला आहेत. परंतु समाजाचं मन परमार्थात लागावं म्हणून त्यांनी अशा शब्दाचा त्या ठिकाणी प्रयोग केला. भगवंताने चोरी केली. वास्तविक पाहता चोरी कशाची केली माझ्या प्रभूंनी? चित्त चोरी आले नंदाच्या नंदने, 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 चित्त चोरी नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. भगवंताने लोणी चोरलं. याचा अर्थ काय चोरलं? भगवत भक्ताचं नवविधा भक्तीने मृदू झालेलं जे परम पवित्र अशा प्रकारचं चित्त होतं, निर्मळ चित्त चोरलं. असे अनेक अभंग आहेत. हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. लोण्याची चोरी केली म्हणजे भगवंताने भगवत भक्ताच्या चित्ताची चोरी केली. ही झाली रूपकात्मक अशा प्रकारची भाषा, तात्विक अर्थ. पण लौकिक अर्थाने विचार केला तर भगवंताने गोकुळामध्ये आपल्या बाळगोपाळ मित्रासहित अनेक घरांमध्ये चोऱ्याचं प्रस्त सुरू केलं. इतकं चोरीचं प्रस्त वाढलं कृष्णाच्या की त्या गवळणी यशोदेकडे गाराणे घेऊन येऊ लागल्या. गाराणे सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया, यशोदे तुला येईल राग, आपुल्या पोरा काही सांग. हे यशोदे, तुझ्या पोराला आवर, आमचा व्यवसाय बंद पडला, तुझ्यामुळे बाळ गोपाळांना घेऊन येतो, आमच्या घरातून चोरी करतो. त्याला जर तू आताच आवरलं नाही तर पुढे तुलाच भारी जाईल. आवरी आवरी आपुला गाना, आवरी आवरी आपुला गाना, गाना गाना नसिएला आमुचा सुना, नसिएला आमुचा सुना. आवरी आवरी आपुला गाना, आवरी आवरी आपुला गाना, नसिएला आमुचा सुना, नसिएला आमुचा सुना. अजुनी नाच नाही तुझ्या मना, अजुनी नाच नाही तुझ्या मना, तुझा तुला ती गोड वाटे काना काना, तुझा तुला ती गोड वाटे काना काना काना. नसिएला आमुचा सुना, नसिएला आमुचा सुना, नसिएला आमुचा सुना. आवरी आवरी आपला काना, नाशिएल्या आमच्या सुना. अहो नुसता लोणी चोरून खात नाही तर आमच्या सुनासोबत फोडी करतो.
आमच्या सुनांची मन बदलवली याने. फार विचित्र तुझा मुलगा आहे, याला आवर घाल. पण ती यशोदा माई आहे. आणि माय कोणाची असो, देवाची असो की जीवाची असो, आपल्या पोराचा गुन्हा ती कधी कबूल करत नाही. तिचंच नाव माय आहे. लोक म्हणतात सखूबाई त्या पोरासारखं इच्छा पोरग गावात नाही. पण सखूबाई म्हणते काय बोलता तुम्ही, माझ्या पोरासारखा पोरगा तरी या गावात आहे का म्हणते. नसतेच ना तिच्या पोरासारखं इच्छा. पण ती पटून घेत नाही, तिला ते पटतच नाही. आईचं कोर्टच असं आहे की त्या कोर्टामध्ये मुलाचे सगळे गुन्हे माफ होतात. म्हणून तिचं नाव आई आहे. यशोदा ऐकायला तयारच नाही. यशोदा म्हणते काय सांगता बिचारा तुम्ही, एवढूस माझं 5 वर्षाचं ते लेकरू अगर रात्री 1 नंबरला जरी त्याला आली ना तर मला उठवते, मम्मी उठ मला स्कूलला जायचं आहे. लघवी करायला एकटं जात नाही. ते एवढं भित्र भेकाड माझं पोरग. रात्रीच्या वेळी तुमच्या घरात येईलच कसं. 5 वर्षाचं माझं बाळ गे, अंगणीच माझ्या खेळ गे, काल टिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. इतकं भित्र पोरग आहे माझं. सावळा गे चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. यशोदा खपूनच घेत नाही. माझा काना तसा आहेच नाही. उलट तुम्हीच तुम्हाला त्याच्याशिवाय करमत नाही म्हणून ते खेळत असताना त्यांच्या खेळामध्ये तुम्ही स्वतः जाता आणि त्याचं खेळाचं साहित्य लपून ठेवता. त्या दिवशी पाहिलं मी पोरं भावरा खेळत होते. खेळे भावरा ग बाई भावरा, खेळे भावरा ग बाई भावरा, खेळे भावरा ग बाई भावरा, खेळे भवरा ग बाई भवरा, या या राधिकेचा नवरा, या या राधिकेचा नवरा, नवरा नवरा खेळे भवरा ग बाई भवरा, खेळे भवरा ग बाई. मी स्वतः बघितलं पोरं भवरा खेळत होते. का ग तुझ तर होय. माझ्या कृष्णाचा भवरा तो उचलून घेतला, घेऊन पळाली, लपवून ठेवला. तुम्ही लपवून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 जणी माझ्या कृष्णाचं एकटं तोंड, तुमचे 12 तोंड, तुम्ही तुमचंच खरं माणसाल. माझा मुलगा तसा नाही आहे. तुम्ही लपवून याची गोठी, दाग दाग याचे काठी, हे एवढी चरित खोटी गोकुळच्या नारी. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. यशोदेला पटतच नाही, माझा मुलगा एवढा चांगला आहे आणि ह्या गवळणी आळ घेतात. मग देवानेच विचार केला, सत्य परिस्थिती काय आहे हे आईलाही कळाली पाहिजे ना. म्हणून याने काय केलं, आतापर्यंत आपण आपल्या मित्रमंडळीच्या घरी रोज पंक्ती जोडल्या. मग एखादी पंगत आपल्या घरी झाली पाहिजे ना, नुसतं लोकांच्याच घरी खावं. आजपर्यंत लोकांच्या घरी खाल्लं, पण आज आपण आपल्या घरी मोठी पंगत करायची. पण काही काही लोकांचं कसं असते, फक्त त्यांना माहित पाहिजे आमच्या घरी जेवण आहे. आमंत्रण नसलं तर ते पंक्तीत जाऊन बसल्याशिवाय राहत नाही. लोकांचं खायचं बस, लोकांचं खाऊन बोक्याचे भाऊ अशी म्हणे की नाही. घरी नाही, घरी साध्या महाराज कावळ्याला मारत अन्न टाकत नाही, तो हाताने कावळा मारत नाही. पण माझा भगवान तसा आपण पोट्या नव्हता. त्याने विचार केला प्रभूनं की सगळ्यांच्या घरी आपण दही दूध लोणी खाल्लं, आज आपल्या घरी आपण एक मोठी पंगत देऊ. आणि गोपाळांना सांगितले की आज बाहेर कुठे जायचं नाही, आज आपल्या घरी सगळ्यांनी यायचं.
आणि आपल्या घरचं दही दूध लोणी खायचं. आणि मग काय, त्या दिवशी घरात चोरी झाली. यशोदा झोपून होती. भरपूर दही दूध लोणी खाल्लं, राडा राडा करून टाकला सगळा दही दूध लोण्याचा. खाली चिखल झाला दही दूध लोण्याचा. खाऊन तृप्त झालेले गोपाळ निघून गेले. आणि सकाळी सकाळी यशोदा माता उठली. पाहते तर जिकडं तिकडे दही दूध सांडलेलं, सगळा धिगाणा झालेला. लक्षात आलं तिच्या, मी आतापर्यंत गवळणींना खोटं समजत होती, आणि आज कळालं म्हणे आपलं पोरग कसं आहे. मग ती कृष्णाला शोधू लागली. सगळे बाळगोपाळ निघून गेले होते. तर भगवान श्रीकृष्ण अंगणामध्ये माकडांना लोण्याचे गोळे विचारत होते. एवढ्यात यशोदा बाहेर आली. पाहते तर हा माकडाला लोणी देत आहे, लोण्याचा एक एक गोळा. गेली आणि महाराज एकदम पकडले त्याला, कृष्णाला. कारे म्हणे, आतापर्यंत मी गवळणींचं खोटं समजत होती, त्या खऱ्या आहे, तूच खोटा आहे, तू चोरटा आहे. काय कमी होता आपल्या घरी, लोकांच्या घरी तो खायला गेला आणि घरी सुद्धा एवढा धिंगाणा करून ठेवला. पाहिजे तेवढं खायचं असतं. गोपाळांना आपल्या घरी आणलं. बरं जाऊ दे, गोपाळांना आणलं तर आणलं, तू त्यांच्या घरी खात होता. पण या माकडांना लोण्याची काय चव आहे, यांना का लोणी देता येतो. त्यावेळेला भगवंताने सांगितलं, आई तुला माहिती नाही ग, या माकडांना मला मागच्या अवतारात खूप सहकार्य केलं. माझी रावणानं चोरून नेलेली बायको कोणामुळे सापडली, या माकडामुळे. कोण गेलं तर शोध घ्यायला, सीतेच्या शोधासाठी, नाही का. सीतेचा शोध हनुमंतराने घेतला ना. या माकडामुळे माझी हरवलेली बायको सापडली. त्या अवतारात मला त्यांना काही देता आलं नाही, म्हणून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता मी आता या अवतारात लोण्याचे गोळे खाऊ घालून त्यांना तृप्त करत आहे. यशोदा म्हणू लागली, पोरग लय मोठं झाला. लेकरं खोटं बोलायला लागले की समजून जावं पोरं मोठे झाले. म्हणे आता हे घरी ठेवण्याच्या लायकीचं नाही, म्हणून म्हटले आता याला शाळेत टाकावं. मग कोण्या शाळेत टाकावं, मराठी मीडियमला का इंग्लिश मीडियमला. सांगरे म्हणे कृष्णा, मराठीमध्ये टाकू का कॉन्व्हेंट मध्ये टाकू तुला. देव म्हणू लागले, मला मराठी नको, कॉन्व्हेंट नको, मला शाळा शिकायची नाही, शाळेत बिलकुल जाणार नाही मी. यशोदेला वाटलं एकुलते एक काय झालं तर ते निर्बुद्ध निघालं, शाळेत जात नाही म्हणून. मग एक काम कर म्हणे, शाळेत जात नाही ना तू. यशोदेने ठरवलं होतं याला कोण्याही परिस्थितीत घरी ठेवायचं नाही, कुठेतरी हॉस्टेलवर टाकायचं, पण हे शाळा शिकायला तयार नाही. म्हणून मग म्हटलं एक काम कर, शाळेत जात नसशील तर आपल्या ज्या गायी आहे ना दुधाच्या, त्या गायी घेऊन तू चारायला जात जा. गोधने 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 तारावया जातो सारंग पाणी. हो तारावया जातो सारंग तेच काम माझ्या आईनं मला सांगितलं. कारण राम अवतारामध्ये गायीची सेवा करण्याची इच्छा असूनही गायी चारता आल्या नाही देवाला. का चारता नाही आल्या, कारण राम अवतार जो होता तो राजाच्या घरी झालेला होता. रामजी राजकुमार म्हणून जन्माला आले, आणि राजकुमार गायी कसा चारायला जाईल, आणि जर गेला तर लोक काय म्हणतील. आणि तो अवतार मर्यादा पुरुषोत्तमाचा होता. मर्यादेच्या पलीकडे देवाला काही करता नाही आलं. म्हणून तुम्ही राम अवतारामध्ये पहा, भगवंताने राम प्रभूने स्वतःला भगवान कुठंच म्हणून घेतलं नाही, कारण सामान्य माणसाच्या रूपात आले होते.
आणि कृष्ण अवतारामध्ये भगवंताने स्वतःला कितीतरी वेळा, हजारो वेळा स्वतःला भगवान म्हणून घेतलं. पण राम अवतारात महाराज सामान्य माणसाच्या रूपात आल्यामुळे सामान्यच लीला राम प्रभूंनी केल्या. कधी स्वतःला भगवान उपाधी लावून घेतली नाही, कारण तिथे मर्यादा होती. वाल्मिकाने जी घटना लिहिली त्या घटनेच्या पलीकडे रामाला वागता आलं नाही. स्वतः भगवान सांगतात, बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोरी दावीन नामा म्हणे. आणि म्हणून त्या अवतारात जी अपूर्ण इच्छा राहिली होती गोसेवा करण्याची, ती इच्छा या अवतारात पूर्ण करायला मिळाली. माझ्या मनासारखं झालं. म्हटले, आई उद्यापासून मी गाई चारायला जाईल. आणि बाळ गोपाळा घेऊन भगवान गाई चारायला निघाले. गोधने चाराया जातो शारंग पाणी. आणि मग गाई चारायला जात असताना वृंदावनामध्ये गाई सोडायच्या आणि मग वेळ जावा याकरता सगळ्या बाळ गोपाळांना सोबत घेऊन भगवान खेळ खेळायचे. गाई तिकडे चरायच्या आणि श्रीकृष्ण गोपाळ खेळ खेळायचे. सोबत खेळ खेळतात आणि ते पूर्वीचे खेळ होते, आताचे नाही. आताच्या खेळात काही दम नाही. आता ते कधी कधी नवरा बायको घरातच खेळ खेळतात. कोणता खेळ होय तो? हा, तो खेळ असा ही इकडून टचकून करते आणि तो तिकडून टचकून करते. कोणता खेळ होय तो? टच 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 कॅरम नाही का? दोघात नवरा बायको चालतो तो खेळ, काही तिसऱ्याची गरज नाही. आणि तो खेळ खेळून दिवसभर जरी खेळले तर साधा चिवडा पोचत नाही. बसून बसून अजीर्ण होते. खेळ खेळल्यानंतर भूक लागली पाहिजे म्हणून जुने जे खेळ होते ते मर्दानी खेळ होते. हुतुतू, हमामा, इतकी भूक लागायची की 2 भाकरी सहज जायच्या. आता 2 चपात्या 2 फलके पचत नाही माणसाला. वेगळा व्यायाम करण्याची गरज नव्हती. सकाळी उठून नाही का वॉकिंगला जायची आवश्यकता नव्हती. त्या खेळात दम होता. आताच्या खेळात काही दम राहिला नाही. हमामा, हुतुतू, हुतू तुतू, विटी दांडू,
लपना छपणे, डाबडुबली जुने खेळ होते. आता काही ते खेळ राहिलेले नाही आहे. महाराज वर्णन करतात, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडीला यमुनेच्या तीरी, खेळ मांडीला यमुनेच्या तीरी, गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सौंगडे वना, गाई गोपाळ सौंगडे वना, गाई गोपाळ सौंदर्य वना, गाई गोपाळ सौंदर्य वना, गाई गोपाळ सौंदर्य वना, गाई गोपाळ सौंदर्य वना, गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सौंदर्य वना, 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 गाई गोपाळ सौंदर्य वना. घेऊन या गाई खेळे नंदाचा काना, घेऊन या गाई खेळे नंदाचा काना, गाई गोपाळ. जुने खेळ महाराज, विटी दांडू चेंडू लगोरी खेळता खेळता खूप खेळ खेळू लागले. ऐका तुम्ही एखादा खेळ लागले, लय खेळ खेळू लागले आणि खेळता खेळता गोपाळ थकले. गोपाळ म्हणू लागले, देवा खांदी भार मोठी भूक, काय कीर्तनाचे सूर, झाली आता वेळ वरती आळमासी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनासी दोऱ्या, झाली आता वेळ वरती आळमासी दोऱ्या, झाली आता वेळ वरती आळमासी दोऱ्या, करुणी सखळा, अवघे आले गोपाळ, अवघे आले गोपाळ, झाली आता वेळ म्हणते अनासी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनासी दोऱ्या. झाली आता वेळ वरती आळमासी दोऱ्या, झाली आता वेळ वरती आळमासी दोऱ्या. काम सारून सकळ आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. तेव्हा 2 वाजत आले रे म्हणे, भूक लागली आम्हाला. तू आला असला म्हणे नाश्ता करून. आम्ही तसेच आहोत सकाळपासून. सगळे गोपाळ थकले. गोपाळ थकतातच. जो थकत नाही तो देव आणि जो थकतो तो जीव. जीव हा थकणारच, भगवान नाही थकत. सगळे गोपाळ म्हणू लागले, खांदे भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. मग भगवान म्हणू लागले, चला मग आपापल्या शिदोऱ्या आणा, आता वेळ झाली. आणि मग सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या आणि यमुनेच्या वाळवंटामध्ये सगळ्यांनी आपल्या शिदोऱ्या सोडलेल्या आहे. गायी सुद्धा यमुनेचं जलपान करून मस्त बागोल करत बसलेल्या आहे. जोपर्यंत गायी शांत होत नाही तोपर्यंत गुराख्याचं जीवन शांततेनं होत नसतं. म्हणून पूर्वी गुराखे काय करायचे, गायी जगल्या की नदीवर न्यायच्या, पाणी पाजायच्या, गायी मस्त बसायच्या, मग गुराखे शिदोरी खायचे. कोणत्या गायी, कोणती यमुना, नाही का? तर भक्तिरूपी यमुनेचं पाणी इंद्रियरूपी गायींना पाजायचं आहे, जलपान करायचं आहे. आणि ज्यावेळेला त्या इंद्रियरूपी गायी शांत होतील त्याच वेळेला जीवात्मा जेवून संतुष्ट होत असतो, त्याची तृप्ती होत असते. असं तात्विक अर्थ आहे. सांगण्याचं तात्पर्य, सगळ्यांनी शिदोऱ्या सोडल्या पण प्रत्येकाची शिदोरी भिन्न भिन्न होती. वेगवेगळी शिदोरी, सगळ्याच्या सारख्या नव्हत्या. कोणाच्या शिदोरीवर मीठ भाकरच होती, गरीब होते काही गोपाळ. कोणाच्या शिदोरीवर चटणी भाकरी, कोणाच्या शिदोरीवर भरीत भाकरी, कोणाच्या शिदोरीवर भाजी भाकरी, कोणाची शिदोरी महाराज नुसते मिठाचे खडे आणि भाकरी. पण कृष्णाची शिदोरी जर पाहिली तर कृष्णाची शिदोरी माखन मिश्रीची होती. भगवान म्हणू लागले, गोपाळांनो आपल्याला काला करायचा आहे ना, आणि तुमच्या शिदोऱ्या जर माझ्यात मिळवायच्या असेल तर माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय चोरो नियामाय नवनीत आणावे. माझ्या शिदोरी सारखी शिदोरी असेल तर तुमची मी माझ्यात मिळून घेतो.
आणि गोपाळांची शिदोरी याच्या शिदोरी सारखी कशी असेल? तत्वार्थाने जर विचार केला सज्जनो, तर तुम्ही आम्ही सगळे जीव गोपाळाच्या ठिकाणी आहोत आणि जन्माला आलो तेव्हा भगवंत रूपी आईने आपल्या सोबत शिदोरी दिलेली आहे. पण सगळ्याची शिदोरी सारखी नाही. कोणाची शिदोरी पाहावं महाराज, काय सांगा, काय सुखात सुविधेत जीवन जातं काही लोकांचं, ती त्यांची शिदोरी आहे. घरची चप्पल वेगळी, टॉयलेटची चप्पल वेगळी, बैठकीतली चप्पल वेगळी, बगीचात फिरायला जायची चप्पल वेगळी, लग्नाला जायची चप्पल वेगळी, वाढदिवसाला जायची चप्पल वेगळी. काही काही लोकांच्या घरचे कपाटच चपलीनं भरून आहे. एका एका माणसाला 10 20 जोड, त्याचा पाय जमिनीला लागत नाही. प्रत्येक ठिकाणी चप्पल, एसी गाडीमध्ये फिरतो, घरातून निघाला की डायरेक्ट पाय गाडीत पडतो. ही त्याची शिदोरी आहे, काही कमी नाही आहे. आणि एकाची शिदोरी भर दिवसा 12-1 वाजता मे महिन्याच्या 48 डिग्री तापमानामध्ये त्याच्या पायात चप्पल नाही, तो उन्हात सडकेने सिमेंट रस्त्याने, डांबर रस्त्याने अनवाणी चालतो. ही त्याची शिदोरी आहे. त्याला 20 रुपयाची स्लीपर सुद्धा घेणं होत नाही. ही त्याची शिदोरी आहे. प्रत्येकाची शिदोरी वेगळी वेगळी आहे. कोणाची सुखाची आहे, कोणाची दुःखाची आहे. कोणाच्या जीवनामध्ये पूर्वार्ध दुःखात जातो तो उत्तरार्ध सुखात जातो. काहींचा पूर्वार्ध सुखात जातो तो उत्तरार्धात दुःख भोगावं लागतं. काहींचं जीवन जर पाहिलं तर जन्माला आल्यापासून तर शेवटपर्यंत सुखातच जातं. काही लोकांचं जीवन पाहतं तर जन्मही दुःखात होतो आणि मरेपर्यंत त्याच्या आयुष्यात दुःख राहतं. ही त्याची शिदोरी आहे. प्रत्येकाची शिदोरी वेगळी वेगळी आहे. भगवान म्हणतात माझ्यासारखे असेल तर मी मिळून घेईल. गोपाळ थोडे नाराज झाले, निराशा झाली गोपाळांची. पण त्यातही काही खंबीर गोपाळ होते तुकोबारासारखे. ते म्हणू लागले देवा तुझ्या संकेत आम्ही आलो आणि तू म्हणतो आता घरी जा. आमची जशी आहे तशी तू तुझ्यात मिळून घे. आता आम्ही घरी जाणार नाही. आमचं घरी आहे तरी कोण? कारण आमचं सर्वस्व आता तुला आम्ही मानलेलं आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. आमचं सर्वस्व तू आहे. आमचं घरी कोणी नाही आहे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. आता तुझ्या पायापासून दूर करू नको देवा, विनवणी केली. आणि मग त्यावेळेला भगवंतांनी गोपाळांची शिदोरी आपल्यात मिळून घेतली, त्याच्यासारखी बनवली. म्हणून त्याच्यासारखा आनंद आपल्याला पाहिजे असेल तर गोपाळांनी जी विनंती देवाला केली तशी आपण केली पाहिजे. तेव्हा तो त्याच्यात मिळून घेईल. कारण त्याची शिदोरी चांगली आहे आणि त्याची घोंगडी चांगली आहे. आपली घोंगडी नवाही ठाई पाठवून गेली आणि ते तो आमाशी दिसली रे. आपल्या या देहरूपी घोंगडीला 9 छिद्र आहेत. किती? 9 छिद्र. भगवंताच्या घोंगडीला छिद्र नाही आहे महाराज. ती तर षडगुण गोंडे रत्न जडित श्याम सुंदरा तुझ शोभली रे, अशी त्याची घोंगडी आहे आणि त्याची शिदोरी तशी आहे. पण आपण जेव्हा प्रार्थना करू निर्मळ मनाने, शुद्ध अंतकरणाने, त्यावेळेला भगवंत त्याचं सुख आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. त्याच्या शिदोरीमध्ये आपली प्रारब्ध रूपी शिदोरी तो मिळून घेईल. आणि एकदा का आपलं प्रारब्ध त्याच्या शिदोरीत मिळालं, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला, ही अवस्था प्राप्त होईल. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि गोल कमलाकार गोपाळ बसवले आणि मध्यभागी माझा श्रीकृष्ण परमात्मा उभा आहे. कमरीला उत्पन्न बांधलेला आहे. बगलीमध्ये अशा प्रकारे काठी आहे आणि सगळ्यांचा प्रसाद एकत्र केला आणि मध्यभागी उभं राहून प्रत्येक गोपाळाला स्वतःच्या हाताने भगवान चालू लागले. त्याचं वर्णन शुकदेवजी महाराजांनी दशम स्कंदामध्ये केलेलं आहे. बिभ्रद वेणू जठरपट शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मथुरन कौलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुहृदो हासयं नरभविस्वैहि स्वर्गे लोके मिशति भुजे यज्ञ भुग्बाल केली. बोलिए गोपाल श्री भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली भगवंताची शरणागती केली. भगवंतानी त्याचं सुख सगळ्या गोपाळांना दिलं. तेच सुख जर आम्हालाही पाहिजे असेल तर आम्ही सुद्धा आमच्या प्रारब्धाचा विचार करायचा नाही. देवाला म्हणायचं आम्ही जसे आहोत तसे.
मी जसा आहे तसा तुला शरण आहे आणि तुला माझा स्वीकार करावाच लागेल. प्रार्थना करावी. माझे चित्त तुझे पायी राहो पैसे करी काही धरो निया बाई भवा तारी जातारा. एकदा त्याच्यावर सोपवलं की मग आपलं जीवन आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. गोपाळांना भगवंतांनी काल्याचा आनंद दिला आणि तीच काल्याची परंपरा द्वापार युगापासून आज तागायत आमच्या साधू संतांनी ती राखून ठेवली. ती परंपरा अद्यावत चालू आहे, पुढे चालू राहणार आहे. गोपाळांना जो आनंद त्या युगात मिळाला तोच आनंद आपल्याला सुद्धा कलियुगामध्ये काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून प्राप्त होत असतो. तेव्हा झालेली सेवा भगवंताच्या चरणी श्री संत बाबूजी महाराजांच्या चरणी समर्पित करायची आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्सुकतेने